नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात LS मराठी. पाहुयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्गात वाळू शिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं बाबासाहेब आंबेडकरांचं वाळू शिल्प. जयंतीनिमित्त शिल्प साकारत बाबासाहेब आंबेडकरांना दिला मानाचा मुजरा. सोलापुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी मध्यरात्री 12 वाजता उसळला जनसागर. शहरातील आंबेडकर चौकातील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादनासाठी भीम अनुयायांची मोठी गर्दी. मूर्तिजापूरमध्ये मध्यरात्री भीम जयंतीचा जल्लोष. उत्साहाचं आणि जल्लोषाचं वातावरण. जय भीमच्या घोषणांनी परिसर दुमदुमला. रात्री 12 वाजता बुलढाण्याच्या जयस्तंभ चौकात फटाक्यांची आतषबाजी. महिलांनी लेझिम खेळत जयघोष करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना केलं अभिवादन. सांगलीत मोठ्या दिमाखात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 फुटी पुतळ्याचं लोकार्पण. जयघोषात आणि फटाक्यांची आतषबाजी करत लोकार्पण संपन्न. नांदेडमध्ये शिवसेना बैठकीत कार्यकर्त्यांचा रोष. श्रीकांत शिंदेंसमोर नाराजी व्यक्त. हजारो कोट्यवधींचा निधी पण निवडणुकीत यश नाही. पदाधिकाऱ्यांचा आमदार बालाजी कल्याणकरांवर आरोप. धाराशिवमध्ये घरभाड्याच्या वादातून घरमालकावर जीवघेणा हल्ला. भाडं मागितल्याच्या वादातून घरमालकावर कोयत्यानं हल्ला. घरमालक गंभीर जखमी. 26 टाके पडल्याची माहिती. धाराशिव शहरातील धक्कादायक घटना. बुलढाण्यात एसटी बसचा खोळंबा. नादुरुस्त बसमुळे वाहतुकीची कोंडी. संगम चौकात चिखली आगाराची एसटी बस बंद पडल्यानं गैरसोय. येवला शहर पोलिसांकडून 5 लाखांच्या चोरीचा माल जप्त. गेल्या 2 महिन्यांपूर्वी स्टेट बँकेमध्ये झाली होती चोरी. भंडाऱ्याच्या लाखांदूर येथील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीचं आज लोकार्पण. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांची उपस्थिती असणार. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा LS मराठी.